पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। पाठरवाडीची तहान भागवण्यासाठी सुनील बामणे यांचा पुढाकार। कराड तालुक्यातील पाठरवाडी गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे। 40 वर्षांपूर्वीची पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली असून नवीन योजना अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने गावाचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे। कडाक्याच्या उन्हात डोंगरदऱ्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे। गावातील विहिरी आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने नागरिकांसह जनावरांचेही हाल होत आहेत। पाण्याअभावी जनावरांना दूरवर नेऊन पाणी पाजावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनील बामणे यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र ही उपाययोजना तात्पुरती असून प्रशासनाने तातडीने नवीन पाणी योजनेचे काम पूर्ण करून कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। आमच्या गावाला पाणी समस्या या कारणामुळे झालेली आहे। गेली 40 वर्षाची स्कीम बंद पडल्यामुळे तिथे लिकेज झाल्यामुळे त्याला रोज काहीतरी घोटाळा होतो। दुसरी गोष्ट, आमच्या गावाला जल जीवनची नवीन स्कीम आहे, तिचं बी पाणी काही वरती येत नाही। आमचं गाव डोंगराव असल्यामुळं पाण्याची फार मोठी टंचाई आहे। त्यासाठी आम्ही पण प्रशासनाकडे जाताना त्यावेळी आम्हाला मध्येच एक जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे भेटलो आम्ही। त्यांनी त्यांच्या मित्राकडे बसल्यावर त्यांनी सुनीलदादा बामणे तसेच आबा पाटील तांबवे हे सर्वजण तिथे होते। त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही टँकरद्वारे पाणी, जोपर्यंत तुमचं लिकेज होत म्हणजे जे पाण्याचे पाईपलाईन सरळ होत नाही तोपर्यंत आम्ही टँकरद्वारे तुम्हाला पाणी पुरवठा करतो। त्यांनी त्यांच्या सहखर्चानं आम्हाला पाणी पुरवठा केलं। आज आम्हाला वणवण ह्या सगळ्या रानातनं फिरायला लागायचं पाण्यासाठी। एकदम म्हणजे डोंगर भाग असल्यामुळे पाणी कुठंच नाही राहणार, पण जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी आम्हाला खालनं आणायला लागायचं। मग कोण काही घरात एकदम म्हातारी माणसं त्यांना पाण्याची म्हणजे पाणीच त्यांना मिळत नव्हतं। मग त्यांनी कनोज हे जाण राखून आम्हाला रोज सकाळी संध्याकाळी 4-5 टँकर रोज पाठवतात। त्याबद्दल आमच्या गावाच्या वतीनं आम्ही त्यांचे आभारी आहोत। प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाकडे आम्ही मागणी केली की आमची पाईपलाईन जी जुनी आहे ती दुरुस्त करून मिळावी, नवीनचं लवकरात लवकर काम व्हावं आणि आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे, हीच मागणी आमच्याकडे प्रशासनाकडे। सध्या म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एक 2 ते 3 दिवसापूर्वी येथील एक 8-10 ग्रामस्थ खाली जिल्हा परिषद सदस्य रविबाबा ताटे यांना भेटायला निघाले होते। तर मध्येच आपले सुनीलदादा बामणे यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेलो असताना आम्हाला त्यांनी सांगितलं की म्हणजे पाठरवाडीमध्ये आता सध्या गेले 8 दिवस झाले त्यांना पाण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो किंवा त्यांना काय त्रास निर्माण झालेला आहे। त्या ह्याच्यातून आम्ही जरा रात्री उशिराची वेळ होती, प्रशासनातील लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। माननीय आपले रविबाबा असतील किंवा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभाया भोसलेंना मी स्वतः फोन केल्यानंतर राजूभाया म्हणले की उद्या आपण ह्याच्यावर काय मार्ग निघतोय का बघूया। पण असं लक्षात आलं की तातडीनं टँकर ही व्यवस्था म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही। आता ह्यांचा हा जे काय नव्यानं जलजीवनची पाणी पुरवठ्याची जी स्कीम झालेली आहे तर त्या स्कीम मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ती रन होण्यास किंवा चालू होण्यास त्याचा आउटपुट निघण्यास जरा विलंब होत आहे। तर त्या दरम्यान लोकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि लोकांना सहकार्य व्हावं, लोकांचा असेल त्यांची जनावरं असतील किंवा हा सगळा त्रास कमी व्हावा तसंच भावनेनं माननीय सुनीलदादा बामणे आणि आम्ही एक विचार विनिमय केला। तिथं त्यावेळेला केशाचे सरपंच प्रदीप शिंदे होते। मग प्रत्येकाने एक जबाबदारी घेऊन आम्ही पाणी पुरवठा गावासाठी करण्याचा एक निर्धार घेतला। त्यात आग्रही भूमिका आमचे मित्र माननीय सुनीलदादा बामणे यांनी घेतली आणि त्यांच्या ह्याच्यामुळं आम्ही जे काय सद्भावनेनं लोकांना मदतीसाठी एक पाऊल उचललं
आणि बघूया आता म्हणजे किती वेळ होतोय किंवा किती वेळ लागेल ही नवीन योजना बघू. त्यानंतर काल सुद्धा आम्ही BDOची बैठक घेतली. त्यावेळेला इथले अभियंता वगैरे काल दिवसभर काहीतरी काम चालू होतं. काही 2-3 ठिकाणी काहीतरी बेंडचे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळं पाणी निघत नाहीये वर. तर ते सॉल्व्ह होईपर्यंत आपलं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि लोकांची गैरसोय टाळण्याचा आमच्या पद्धतीनं प्रयत्नशील राहण्याचा आम्ही आपलं निर्णय घेतलेला. पाणी एक टाइम 2-3 टाइम पाजण्याऐवजी एक टाइमच पाजतो होता. काय पाणी आम्हाला प्यायला नाही तिथं जनावरांनी कुठलं देऊ असं झालं. आणि आता टँकर आल्यापासून देते 2 टाइम पाण्याचा. नाही तर बाकीचं काय नाही, जनावर मोठं हाल होतं. असं काय नाही, फक्त पाण्याची आमची सोय करा एवढीच, बाकीचं काय नाही. स्कीम जी जुनी आहे ती आपली दुरुस्त करा आणि नवीन लवकर हे करा. आम्ही म्हणजे आता कुठं दुनियात गेलं तर पाणी नाही डोंगरावर.